मिरजेतील प्रभाग 20 मधील विविध विकास कामांचे माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश कुमार कांबळे, माजी नगरसेविका स्वातीताई पारधी आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित हारगे काहीही झाले तरी प्रभागाच्या विकासासाठी एकत्र. मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील विविध विकास कामांचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा बसवेश्वर चौक ते कनवाडकर हौद चौक, हंगड गल्ली, दत्त महाराज मंदिर, पवार गल्ली, विश्वकर्मा चौक या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कामासाठी तब्बल 50 लाख रुपयांचा निधी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्याच्या कामासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पाठपुरावा केला होता. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या विकास कामाचा झपाटा कायम सुरू ठेवला आहे. दरम्यान प्रभाग 20च्या विकासासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केवळ निधी आणला नाही, तर दिग्गज नेतेसुद्धा विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आणले आहेत. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश कुमार कांबळे, माजी नगरसेविका स्वातीताई पारधी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित हारगे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहे. नगरसेवक गणेश माळी, दयानंद खोत, महादेव नलवडे, वस्ताद मल्लू पाटील, विक्रम पाटील, अनिल रसाळ, भाजपचे सर्व कार्यकर्ते, महिला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी आदिमानी मिरज. आज चौक आणि कन्व्हेन्शन हॉल हाऊस त्या पश्चिमेकडच्या विकास कामासाठी आज इथं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे नगरसेवक, माजी नगरसेवक असेल, त्या असतील, बाकी आमच्या पार्टीचे असतील, बाकी आमचे नगरसेवक, सगळे माणसं जमलेल्या हे उद्घाटन करायच्या वेळेला खूप विलंब व्हावा लागला. आणि मध्ये इलेक्शन हे जे झाले हे निश्चित आपण दिलेला पैसा आहे. इथल्या सुखसोयी व्हाव्या सगळ्यासाठी यासाठी आपण हा जवळजवळ 46 कोटी रुपये आपण याला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे इथल्या भागातल्या सगळ्या मुलं असतील, काही कॉन्क्रीट रस्ते असतील, काय असतील, बाकी सगळं आपण रस्त्यात दिलेले आहेत. त्यामुळे रस्त्याचं काम ताबडतोब चालू करण्याचा आदेश आपण दिलेले आहेत. ताबडतोब पावसाच्या अगोदर ही कामं पूर्णतेला न्यावीत एवढी मी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करेन आणि निश्चितच ही कामं लवकरात लवकर होईल आणि कामं लवकर चालू होतील. अशाच पद्धतीनं 22 तारखेनंतर बरीच उद्घाटन जे पेंडिंग आहेत, 20, 25, 26 काय उद्घाटन पेंडिंग आहेत, ती उद्घाटन आपण 17 का 20 उद्घाटन आहेत शहरातले, ती उद्घाटन आपण संपन्न करतो. 22 तारखेनंतर निश्चित लग्न सराय चालू आहे, त्यामुळे वेळ नाही. 22 तारखेनंतर आपण हे उद्घाटन सोहळा आपण साजरा करतो. जी कामं लोकांनी मागितली, जी लोकांच्या अडचणी त्या दूर करण्यासाठी ही कामं आपण धरलेली आहेत, त्यामुळे निश्चितच याचा उपयोग केला होईल एवढं आपल्याला सांगतो. आज प्रभाग 20 मध्ये जे जानेवारी महिन्यात आम्ही खाडे साहेबांच्या माध्यमातून डीपीडीसी मधून जे निधी आणला होता त्या कामाचं ओपनिंग झालेलं आहे. हा रोड महात्मा बसवेश्वर चौक ते कनवाडकर हौद, तसेच कनवाडकर हौद ते हंगड गल्लीपर्यंत, दत्त महाराजांचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या रोडचा आहे, लोहार गल्ली आहे, विश्वकर्मा मंदिर आहे, असे 5 रोड या उद्घाटनामध्ये आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज इलेक्शन होऊन निकाल लागून जो 100 दिवस, 125 दिवस, 4 महिने होत आलेत, मात्र आमचं काम सातत्यानं सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील, आमचे आमदार खाडे साहेब असतील, आमचे महापौर धीरज सूर्यवंशी असतील, यांच्या माध्यमातून प्रभाग 20 मध्ये, प्रभाग मिरज मध्ये, संपूर्ण मिरज मध्ये, सांगली, कुपवाड इथे कामं चालू आहेत. आणि आज तुम्ही हा पाहिला महात्मा बसवेश्वर चौक ते कनवाडकर हाऊस एकदम खराब झालेला आहे. आज मिरज मध्ये आपण पाहतो की चांगले रोड उकरून परत करण्यात येतात, मात्र हा रोड बरेच दिवस पेंडिंग होता. आणि आज लोकांच्या इथं सगळे स्थानिक लोक हजर आहेत, आनंदित आहेत. ही कामं अशीच चालू राहणार. 5 वर्ष आम्ही इलेक्शनला पारदीताई असतील आज आलेले आहेत, आज अभिजित हारगे असतील, या भागातले स्थानिक नागरिक आहेत. आम्ही हे सगळे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन लोकांची कामं करणार. कारण आज पण लोकांना पाणी नसेल, गटारी समस्या असेल, घंटागाडी येत नसेल तर लोक आम्हालाच फोन करतात. आम्ही लोकांना असं उलट कधी बोलत नाही की आम्ही इलेक्शनला पडलो, आम्ही काम करणार नाही. आमच्या रक्तात आहे. आम्ही गेल्या वेळेला पण इलेक्शनला पडलो होतो, आम्ही काम केलं, निवडून आलो, तरी काम करत आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळे मिळून लोकांना कसं चांगलं वाटेल, कसं चांगल्या सुखसुविधा देते याचे प्रयत्न करू.